तरी आवाज येतो. तुझं लगेच क्षेत्रक्षणावर घ्या प्लीज. अष्टविनायक मंडळी सगळ्याला विनंती असेल, कारण दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रोहित आहे तर एका बाजूला मात्र गौतम बघायला मिळतोय. ही जोडी या जोडीने मात्र आजच्या दिवसात प्रभावित केल्या आणि आपल्या संघाला मात्र सावरल्या, क्वालिफाय सामन्यामध्ये पदार्पण केलं. जो संघ मात्र जिंकला जाणारा थेट सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवेल. तो जो संघ मात्र निश्चित स्वरूपामध्ये जिंकला जाणारा तो मात्र सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवेल. त्या ठिकाणी वंदे मातरम ठाकूरपडा संघाच्या समोर धूड हात करताना बघायला मिळणारा. तूर मॅचला सुरुवात होणारा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झाला. आर्यन हा गोलंदाज बघायला मिळतो अष्टविनायक मंडळी संघाच्या माध्यमातून. फ्रंटलाईन गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. तर ऑन स्ट्राईक वरती पण रोहित या फलंदाजाला बघायला मिळतो. मागच्या सामन्याचा हिरो आपण बघितला असेल तर एक विकेट घेत 14 धावा महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वाचं योगदान देत असताना प्लेअरचं मॅच मात्र ठरलं जातं. इथून आर्यन गोलंदाज सज्ज झाला गोलंदाज ट्रॅक वरती अष्टविनायक मंडळी संघाच्या माध्यमातून. तर फलंदाजी करत असताना ऑन स्ट्राईक वरती नंडुरा संघाच्या माध्यमातून रोहित फलंदाज ऑन स्ट्राईक वरती बघायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन सज्ज झाला गोलंदाज आर्यन गोलंदाजी ट्रॅक वरती. तर इथून पंचाचा इशारा आला. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अनिकेतची उंबर सडासर. तू यावेळेस पहिल्या चेंडूवर उडवल्या, चेंडू बराच काळ हव्यामध्ये त्या ठिकाणी घरी जरूर आले होते चेंडू खाली, परंतु तद्वर चेंडू नोव्या स्लॅड मध्ये ट्रॅव्हल झाला. इथून एकच धाव्यावरती समाधान मानावं लागली. एका धाव्याने धावफलक काला सुरुवात होत्या. धावफलक एक आकड्यावरती जाऊन पोहोचले जात्या. बरेचसे प्रयत्न राहिले होते गणेशच्या माध्यमातून, परंतु इथून जरा बघितलं गेलं तर चेंडू नोव्या स्लॅड मध्ये नोव्या झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. इथून एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. गौतम आला स्ट्राईक वरती पहिल्या चेंडूवरती एक धाव जमवली गेली. संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन मात्र जरूर होतं. स्कोर कार्डला सुद्धा सुरुवात झाली एका धाव्याने. तर पॉवर प्लेचा हे षटक आहे, पॉवरफुल फलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. अनुषंगातून मात्र ही सुरुवात झाली. यावेळेस उडवला हवाई सफर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्नातून राहिले होते, परंतु तिच्या बसकला दस्तक देत चेंडू सरळ सी बारेखा पार. षटकार 6. तुंडा प्रतिभ चेंडूला वळवलाय. एक असे त्या गोलंदाजाची एक तेरुत एक मेरी मैदानाच्या आतमध्ये षटकार आला तर डॉट बॉल बघायला मिळतो. चांगली सुरुवात राहिली गेली गौतमच्या माध्यमातून. जरी षटकार आला असला तरी तुंड मात्र डॉट बॉल आला. तून मॅच मध्ये रंगत ती चुरस मात्र बघायला मिळणारा दोन संघा दरम्यानची लढत. आई वेळे मॅच चेंडू बराच काळ हव्यामध्ये त्याकडे गली रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कुठे चुकी होणार नाहीये. पुढे एकच सव्यामध्ये सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकच सव्यावरती आपल्याला पुढे सरसावलं जातं, जाऊन पोचलं गेलं 8 याकड्यावरती बिनबाद 8 अशी स्थिती आतापर्यंत बघायला मिळते या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. ते म्हणजे होम साईड डोर या संघाचे पुन्हा एकदा रोहित आल्यात. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा होता, तर तो चेंडू त्या ठिकाणी 9 स्लॅड मध्ये ट्रॅव्हल झाला. इथून आर्यन
पुन्हा त्याचा फुलटो चेंडू आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. याही वेळेस डॉट बॉल आला निर्धाव चेंडूची सांगता मात्र बघायला मिळतं. शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळाल. या पहिल्या षटकातील काही गोलंदाजी राहिली गेली. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून बघितला जातो. पहिल्या चेंडूवर एक धाव, तदनंतर षटकार, तदनंतर गोलंदाजाचा पलटवार बघायला मिळतो. आतापर्यंत 5 चेंडूंची हाताळणी केली गेली आणि 8 धावा स्कोर कार्डवरती. याही वेळेस बॅटची लेडी गेज जरूर बघायला मिळतात. आमची संधी होती या ठिकाणी, जरूर पचटकडे आवड अपील होती परंतु पच्चाने दर्शवला गेला. तोंड इम्पॅक्ट लाईनच्या कुपाचा बाहेर सुद्धा चेंडू होता परंतु बॅटची कडा दोन एकावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एका धावेने मात्र षटक संपुष्टात आला. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर धावफलक जाऊन पोचलं जातं. ते म्हणजेच 9 या आकड्यावरती बिनबाद 9 अशी स्थिती बघायला मिळते ओमसाई इंडोरे या संघाची. इथून नवीन गोलंदाज लगेच सज्ज राहायचं प्लीज. अष्टविनायक वडरे संघाला विनंती असेल जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तो जो संघ मात्र जिंकेल थेट सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवेल आणि तिथून मात्र 2 हात करत असताना बघायला मिळाल तो म्हणजेच वंदे मातरम ठाकूरपडा या संघाच्या समवेत. बरं दुसरा षटक गोलंदाज सज्ज झाला गोलंदाज ट्रॅकवरती. संघाचा कर्णधार जितेश या गोलंदाजाला आपण बघतोय. चांगला खेळ मात्र अष्टविनायक वडरे संघ जरूर करतोय परंतु आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचं लक फॅक्टर खूप महत्त्वाचं आहे कारण त्या अनुषंगाने त्यांचा खेळ झाला. मात्र आज क्वालिफायर सामना खेळण्यासाठी सज्ज. तर मॅच रेडी घे त्या ठिकाणी प्रतिप्रयत्न राहिले होते डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु याही ठिकाणी मात्र बघितलं गेलं तर एकच वरती समाधान मानावं लागेल. तर बघितलं गेलं तर डेंजर हेडकडे आले होते त्या ठिकाणी गौतम डायरेक्ट हिटचे प्रयत्न राहिले गेले. इथून जर डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चित स्वरूपामध्ये तर बाद व्हावं लागलं असतं परंतु तसं काही घडलं नाही आहे. इथून एकाच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. आपलं इकडे पुढे सरसावलं जाता जाऊन पोचला गेला ते म्हणजे दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 10 या आकड्यावरती. त्यामुळे सावा प्राप्ती बॉडी ठेवण्याचा प्रयत्न राहिला जातोय परंतु इथून डॉट बॉल आला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता मात्र बघायला मिळते. अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज बघायला मिळतोय. स्वतः कर्णधार जिम्मेदारीने मात्र आले गोलंदाजीसाठी आणि तूच जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. यामुळे सुचारू खेळण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतात कोणती चुकी करत नाही आहे. राकेश त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतो. यादीची जी मात्र झील उडाला होता रोहित या फलंदाजा त्यासाठी अतोनात जीवाच्या काताने प्रयत्न केले होते कारण खूप महत्त्वाची कॅच आहे महत्त्वाची विकेट आहे. तुम्ही यावेळेस पूर्णपणे क्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्टंपवरती आले होते तिथून खेळण्याचा प्रयत्न राहिला जातो. याही वेळेस डॉट बॉल आतापर्यंत बघितलं गेलं तर जवळजवळ 4 चेंडूमध्ये 3 निर्धाव चेंडूची हाताळणी बघायला मिळते गोलंदाज जितेशच्या माध्यमातून. याच कारणासह मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत येऊन टेपला गेला आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जितेश बघायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवरती. चेंडू असेल पुन्हा एकदा एवढा डासे धावणं ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार त्या धावची जी संधी परंतु इथून ती सुद्धा विसावली जातात. तुन डेंजरकडे आले होते परंतु कुठेतरी नशिबाची साथ मिळाली गेली. चेंडू मात्र चांगला कॅरी केला परंतु त्या ठिकाणी स्टंपिंग करू शकले नाही. त्या कारणास्तव एकदा परिपूर्ण झाले. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जातं जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 11 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळतो या दुसऱ्या षटकात. येईल रोहितला मात्र शेवटच्या षटकापर्यंत मैदानामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शॉर्ट पेच चेंडू त्याला तारा नाही आहे सरळ फेकून दिले गेले. महत्वाच्या खेळाला शेवटच्या अंतिम चेंडूवरती खराब चेंडू त्यावरती आक्रमण सरळ फेकून दिले गेले. बॅकहँड एरियाला क्लिअर करणारा हा लाय दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. प्लीज अष्टविनायक वडरी संघाला विनंती असेल आपण जास्त वेळ घ्यायचा नाही आहे कारण ते जर तुम्ही विजयश्री संपादित करताय तर तुम्हाला बॅड लाईटला सामोरं जावं लागेल. ह्याची नोंद घ्या
कारण यानंतर आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. त्या ठिकाणी मात्र वंदे मातरम ठाकूरपाडा संघ सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवला आहे मैदान क्रमांक 2 वरती. संघ मात्र ज्या वेळेस तुमचा या सामन्यामधून जो संघ विजयी होणार तो मात्र 2 करताना बघायला मिळाल. तो म्हणजेच या ठिकाणी वंदे मातरम ठाकूरपाडा संघाच्या विपक्षामध्ये त्या कारणास्तव आपल्याला विनंती करतोय की आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. राहुल हा गोलंदाज तर फलंदाजी ट्रॅक वरती आपण बघणार आहोत. थोडंसं बॅकफूट वरती राहिले गेला मागच्या षटकामध्ये, परंतु इथून पलटवार केला जाईल का अशा अनेक प्रकारचे प्रश्न मात्र आहेत. यावेळेस पहिला चेंडू टपलायचे खूपच बाहेर चेंडू डिलिव्हर करत असताना व्हाईट बॉल पंचांचा इशारा आला. तून एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करत असताना पहिल्या चेंडूवरती गोलंदाज राहुल बघायला मिळतोय. उंचा पुरा शरीर रष्टीचा गोलंदाज बघायला मिळतोय. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर फुटतो चेंडू त्यावर डास धावून ट्रॅक करण्याचा प्रयत्न इथून पुन्हा शेकता धावची संधी जरूर परंतु एकच जाव्यावरती यामुळे समाधान मानावं लागेल. एकच जाव्यावरती यावेळेस समाधान मानावं लागतं. इथून गौतमला माहिती आहे म्हणजे बॅटला काही बॉल कनेक्ट होत नाही त्या कारणास्तव मात्र रोहितला सातत्याने स्ट्राईक एंडवरती आणण्याचं कार्य झाला. तू जर बघितलं गेलं तर रोहित आला स्ट्राईकवरती ज्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती षटकार आपण बघितला तोच फलंदाज झाला यावेळेस ऑन स्ट्राईकवरती. याही वेळेस सुचार वाढण्याचा प्रयत्न बिस्ट्राईक स्ट्रोक जरूर दोन क्षेत्ररक्षक जीवाच्या खात्याला प्रयत्न करतात परंतु याही वेळेस चेंडू मात्र धरतीला दाड केला जातो आणि तू जर बघितलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. इथून मात्र रोहितला सुवर्ण संधी मिळाली आहे कारण त्या ठिकाणी झेल मात्र सोडला जातो आणि एक जीवतदान फलंदाजासाठी असेल. अपलक 2 ने पुढे सरसावलं गेलं जाऊन पोचलं जाता ते म्हणजेच 21 रन ऑन द स्कोर कार्ड. तुम्ही आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतोय गोलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे तुमचा वनबाउंडची ताकद जरूर बघायला माली. बाउंस होता या ठिकाणी जर बघितलं गेला तर राहुलच्या माध्यमातून चांगले चेंडूची हाताळली तर आतापर्यंत केली जात कारण अनुषंगानं पहिलं षटक राहिलं होतं 9 धावांचं. त्यानंतर पाठचं षटक बॅक टू बॅक 3 चेंडू जरूर निर्धाव आले तर थोडंसं प्रेशर बनवलं होतं फलंदाजी करणाऱ्या टीमवरती परंतु त्यानंतर रोहित आले आणि अप्रति फटका बघायला मला. यावेळेस चांगला प्रहार आहे स्क्वेअर घेरायला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही आहे कारण तो चांगला चेंडू मात्र कॅरी केला जातोय त्या ठिकाणी. मात्र बघितलं गेलं तर राकेश कोणती चुकी करणार नाही आहे. तो चांगला चेंडू एका सव्यावरती याही वेळेस समाधान मानावं लागेल. आपल्या इकडे पुढे सरसावलं जातं जाऊन पुसलं गेलं ते म्हणजे 22 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत एक हे विकेटचा पतच झाला नाही आहे. 22 धावा फलकावरती वेळेस डास धावला ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल तर एका जाव्यावरती समाधान मानत असताना बघायला मिळतोय तो म्हणजेच रोहित हा फलंदाज. आपल्या इकडे पुढे सरसावत असताना जाऊन पोचले गेली ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळतोय. तू जरा 40 धावांपर्यंत बदल मारली गेली तर निश्चित स्वरूपामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना बघायला मिळाल का हे सुद्धा प्रश्नाची नाही. तो बॅटची लिडिंग हे जरूर बघायला मिळतात. धावची जी संधी नावी संधी जरूर होती परंतु ती या ठिकाणी विसावली गेली आहे. स्वतः संघ मालक त्या ठिकाणी होते जितेश मात्र आले होते. थोडं एकच वरती समाधान मानावं लागेल. षटक मात्र संपुष्टात आला. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचली गेली 8च्या सरासरीनं मात्र 24 सेकंदावरती. तो शेवटच्याने अंतिमच 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्लीज जास्त टीम बिल्डिंग करायची नाही या मंडळी संघाला विनंती असेल.
थँक्यू डीजे. तो शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी राकेश सज्ज झाला. ज्याने मात्र प्रदीप डाईव्ह त्या ठिकाणी प्रयत्न केले होते रोहितच्या झेल पकडण्यासाठी. तोच यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती आला. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चेंडू बराच काळ हवेमध्ये जिथे चेंडू खाली आलेत कुठे चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद यावेळेस रोहित बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट डाऊन यावेळेस बघायला मिळाला. तू दत्ताराम गेलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडूवरती विकेटचा पतन बघायला मिळाला. यावेळेस शिवाजी सार बॅट चेंडू बॅकेट एरियाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोंड सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जातो. पण तू जर बघितलं गेलं तर एकाच जमेवरती समाधान मानावं लागेल. तू गौतम आला. तुझा गौतमला चांगला खेळ करावा लागणार आहे. कारण या आधीच्या षटकामध्ये काय झालं, काय घडलं गेलं, किती निर्धाव चेंडू हे फेस केलेत. यापेक्षा या येणाऱ्या उर्वरित चेंडूवरती मी धावा कसं जमवेन हे याचा विचार करणं खूप महत्त्वाचं असेल. फलक एका धावेने पुढे सरसावलं गेला जाऊन पोहोचलं जातं 25 या आकड्यावरती. यावेळेस अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचे त्या लाईन 4 मिनिटात करणारा चेंडू राहिला गेला. क्रिकेटमधील अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्राला मात्र या ठिकाणी आजमावलं गेला. डॉट बॉल आला. तूर चांगला चेंडू बघायला मिळतो त्या ठिकाणी. राकेशच्या माध्यमातून शेवटच्या उर्वरित चेंडूचा खेळ मात्र असेल या इनिंग मधील. यावेळेस चांगला फटका आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. तिथून विकेटचा पतन गौतमच्या खेळाला लागला. पूर्णविराम. थँक्यू डीजे. यावेळेस जागा म्हणून चेंडूला खेळला जातं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल यावेळेस फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. यावेळेस दत्ताराम सुद्धा लागलाय पूर्णविराम. थँक्यू डीजे. इथून निर्माण दाखल झाला आदित्य. इथून उर्वरित जर आपण बघितलं गेलं तर शेवटचा अंतिम चेंडू असेल. थोडी चांगली गोलंदाजी अप्रतिम आतापर्यंत 1 धाव खर्च करतोय गोलंदाज राकेश. काय अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला जातो. तुर शेवटचा अंतिम चेंडू निर्णायक चेंडू असेल कारण 25 धावा झाल्यात. थोडं अप्रतिम त्यावरही बंडाट वेगावर स्वार डॉट बॉल आलाय. 24 चेंडूमध्ये 25 धावा जमावल्या गेल्या क्वालिफायर सामन्यामध्ये आणि 26 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जातं. ते म्हणजे ज्या ठिकाणी अष्टविनायक मंडळ या संघासमोर या लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं कारण या सामन्यामध्ये जो संघ मात्र विजयी होणारा त्या संघाला मात्र 2 हात करायचे. तेव्हा वंदे मातरम ठाकूरपडा संघाच्या सभेत प्लीज लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. साईड सगळ्याला विनंती असेल.
थँक्यू. लगेच क्षेत्ररक्षण आणून घ्या प्लीज. ओमसाई झेंडूर सगळ्या विनंती असेल. आणि फलंदाजाने खेळाडू कक्षामध्ये थांबायचं आहे. तुम्हाला सुद्धा विनंती असेल, अन्यथा मात्र पॅरेंटला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसायचं आहे याची नोंद घ्या. खेळाडू कक्षामधूनच मैदानामध्ये उतरायचं आहे, अन्यथा मात्र पॅरेंटीला सामोरं जावं लागेल. कारण ही परिषद कमिटीच्या माध्यमातून नियमावली राहिली गेली आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमने मात्र खेळाडू कक्षामधूनच मैदानामध्ये उतरायचं आहे ह्याची नोंद घ्या. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 26 धावांचं आव्हान त्याला पार करण्यासाठी सलमीर जोडी लगेचच या मैदानामध्ये. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, कारण यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. याचं मैदान क्रमांक 2 क्वालिफायर मॅच मात्र त्या ठिकाणी मध्यमात्र ठाकूरपाडा संघानं बाजी मारली आहे आणि सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवला. तोंड कोणता संघ असेल प्लीज दोन बॅटर या लगेचच. तुमदार राकेश आणि आर्यन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळाला. अष्टविनायक वडराई संघाच्या माध्यमातून 2 ट्रम्पकार्ड फलंदाज आहेत, 2 हार्ड फलंदाज आहेत. इथून त्यांच्याकडे ती क्षमता आहे, मात्र मानस असेल लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा. थोडा मधबद्ध पॉप्युलर खेळपट्टीकडे मार्गस्थ झाला. ऑन स्ट्राईक वरती आर्यन बघायला मिळाल, नॉन स्ट्राईक एंडवरती राकेशला आपण बघणार आहोत. थोडं जर आपण बघितलं असेल तर साईगणेश डोडलपाडा चषकामध्ये, नंतर आई मिठागर आयोजित कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत अर्थात तात्या स्मृती चषकामध्ये या संघाचा मुलबाला राहिला होता. सगळं खेळ मात्र ज्याच्या माध्यमातून राहिला होता, परंतु इथून आजचा दिवस गाजवावा लागणार आहे. तू जर विजयी झाला तर सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवला जाईल. तुंडा मात्र कशा प्रकारे खेळ केला जाणार हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये समेतची गरज 2 सलामीवीर अष्टविनायक वडराई संघाच्या माध्यमातून आर्यन आणि राकेश ही जोडी. ऑन स्ट्राईक वरती आर्यन बघायला मिळतो, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला त्या ठिकाणी राकेश बघायला मिळतं. गोलंदाज सज्ज झाला रोहित गोलंदाज ट्रॅक वरती. पंचाचा इशारा आलाय, पंचा बघायला मिळतात. अनिकेत उंबरसाळा सर तर बेद पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत, सूरज करमट सर मात्र लेख पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. 24 चेंडू 26ची गरज, लेट्स प्ले. पंचाचा इशारा, गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. रोहिता गोलंदाज तंडुरे संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅट टेकण्याचा प्रयत्न राहिला जातो. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही आहे. इथून जर बघितलं तर परत ते डिलिव्हरी राहिले गेले. अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. मात्र आजचा दिवस ज्याने गाजवलाय तोच रोहित बघायला मिळतो एका बाजूला. तर सगळा खेळ करत असताना वडराई संघ मात्र एक पकड निर्माण करता, परंतु इथून बॅकफुटवरती जाऊन मोठा पंच करायचा होता. त्या ठिकाणी मात्र हलक्याशा हाताने सर्वांजनक फटका राहिला गेला. एकाच जागेवरती समाधान मानावं लागेल. इथून 6.50ची सरासरी, 6.25ची सरासरी जरूर आहे, परंतु इथून त्याला खेळ करणं सुद्धा महत्त्वाचं असेल. त्याच अनुषंगाने 6 धावा जरी असल्या तर संध्याकाळचा सत्र आणि इथून जर बघितलं गेलं तर चांगली सुरुवात राहिली आहे. पुन्हा 2 चेंडूवरती 1 धावा खर्च करतोय गोलंदाज रोहित. त्यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच बघायला मिळतो. राकेशच्या बॅटमधून सरळ सी बारेका पार चौकार आला आणि तो पहिला चेंडू फेस करत असताना राकेशच्या बॅटमधून चौकार अप्रतिम. ज्यावेळेस मात्र स्वीट वॉइस मात्र बघायला मला टक्कसा आवाज आला नाही सरळ, तर त्या ठिकाणी वळून बघितलं नाही. त्या ठिकाणी तसा चेंडूला खेळला गेला, स्वतःच्या क्रीज होते राहिले होते. आत्मविश्वास आहे आपल्या फटकेबाजीवरती. चेंडू धाव सरळ क्लिअर होतोय 4 धाव्यांसाठी. धावफलक 4 पुढे सरसावलं गेल्या, जाऊन पोचलं गेलं 5 या आकड्यावरती. इथून पंचाची जरूर लावड अपील राहिले गेले आणि इथून मात्र 5 हवेत येतात. सॉफ्ट डिस्मिसर राहिले गेला. गुड कॅच टेकर फलंदाज बाद. यावेळेस राकेशच्या खेळाला लागलाय पूर्ण विराम. प्लीज लगेच, थँक्यू सो मच. लगेचच बॅटर सज्ज राहायचं प्लीज, विनंती असेल वडराई संघाला. तर फलंदाजाने लगेचच रेडी राहायचं आहे. जर तुम्ही जास्त वेळ घेतला गेलात तर त्या ठिकाणी फलंदाज बाहेर येण्याच्या आतमध्ये 30 सेकंदच्या आतमध्ये जर तुम्ही मैदानामध्ये गेला नाही, मैदानाचा ताबा घेतला नाही आहेत, तुम्हाला फलंदाज बाद दिलं जाईल याची नोंद घ्या. तो जितेश स्वतः कर्णधार सज्ज झाला. त्यावेळेस फलंदाज मार्कवरती पहिला आदरा मात्र लागला गेला, पहिला धक्का लागला जातोय तो ज्याचा अष्टविनायक वडराई संघाला 5 आकड्यावरती आतापर्यंत सगळा खेळ राहिला जातोय.
तर तुड ही वेळेस सेटू ते गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी शतरक्षक प्रयत्न करतात पत्राद्वारा परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातो. अप्रतिम या वेळेस 2 धावा परिपूर्ण होतात. इथून मात्र डिफेन्सिव्ह खेळी करत असताना जितेश मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय. कारण जितेशला माहिती आहे हे महत्त्वपूर्ण षटक आहे आणि इथून मात्र डिफेन्सिव्ह खेळी करावी लागणार आहे. स्वतःचा विकेट मात्र बचावून खेळवावं लागणार आहे. इथून जर विकेट जर आली तर एक चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळेल नंडोरे संघ. तो स्वेचिटचा अटेम्प्ट पंचरकडे लावून अपेल. तो धावचीची संधी आहे. धावचीच्या स्वरूपात बाद व्हावा लागेल. जितेश मात्र नाराज हताश चोरणी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि इथून मात्र दुसरा धक्का लागला जातो. अष्टविनायक धावचीच्या स्वरूपामध्ये आता जितेश बाद होता. धावफलक एकदा पुढे सरसावला. सॉरी इथून विकेटचा पतन झाला की धाव येणार नाही. तर पहिलं षटक संपुष्टात आला. धावफलक जाऊन पोहोचले गेला 7 या आकड्यावरती. इथून मात्र चांगले गोलंदाजी राहिले गेले. संघाचे आधार स्तंभ जे दोन होते एका बाजूला राकेश आणि जितेश या जोडीला तंबूच्या आश्रयाला पाठवलं जातं. इथून येणारे चेंडू आपण बघणार आहोत ते म्हणजे असतील 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 19 धावेची. 18 चेंडू 19ची गरज मॅच मध्ये रंगत. कारण इथून जितेश आणि राकेश ही जोडी आल्या तंबूच्या आश्रयाला. 18 चेंडू 19ची गरज देव मॅच दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. करण मैदानाच्या आतमध्ये करण आणि आर्यन जोडीवरती कारोबादार असेल. राहुल अजूनही पवेलियनमध्ये करण या जोडीवरती कारोबादार असेल. चांगली सुरुवात चांगला स्टार्ट मिळवून दिला या ठिकाणी तो म्हणजे याचा गोलंदाज रोहित या गोलंदाजाला. थोडा गोलंदाज सज्ज झाला. विराज गोलंदाजी ट्रॅकवरती. थोडा काळ मात्र दिला जातोय करणला. विकेट आपले ठेवायची आहे. करणला 5 ते 6 धावा प्रत्येक षटकामध्ये जमवायच्यात असं मात्र आर्यनने नक्कीच सांगितलं असेल. या जोडीवरती कारोबादार आहे विराज आला. यावेळेस पच्चांकडे लावून आपली याचा फिगर इज गोन अप अंपायर राव. याही वेळेस प्लबमध्ये पकडले गेले आणि स्वस्तामध्ये बाद होत असताना मात्र बघायला मिळतं. खराब स्थितीमध्ये आता जर बघितलं गेलं तर अष्टविनायक वडराईचं का बघायला मिळतं. कारण हे संध्याकाळच्या सत्र थोडीशी दमट वातावरण जरूर बघायला मिळतं आणि या दमट वातावरणामध्ये 26 धावा सुद्धा खूप झाल्या. जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल एका प्रकारचा तुम्ही जर मनातून खचून गेला नसर 26 धावा जरी झाल्या तरी आम्ही समोरच्या संघाला पराभूत करू शकतो. समोरच्या संघाला आम्ही घाम फोडू शकतो हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जातं. उमसाई रणनोरे संघाच्या माध्यमातून निर्माण दाखल झाला राहुल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा कशा प्रकारे खेळलं जाणारा हे सुद्धा तितकं महत्त्वाचं ठरेल. राहुल आला निर्माण 5व्या क्रमांकावरती. इथून आर्यन अजूनही मैदानामध्ये तर एका बाजूला राहुल दाखल झाला. तिचा वापर मात्र केला जाईल तर विराज कशा प्रकारे गोलंदाजीचा करेल हे सुद्धा तितकं महत्त्वाचं. तो डिफेन्सिव्ह क्रिकेट इथून हलक्याशा हाताने मात्र सर्वांजनक खेळी राहिले गेले. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाणार. धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 8 ही आकड्यावरती. अजूनही 18 धावाची गरज आहे विजयासाठी. ती म्हणजे अष्टविनायक वडरे या संघाला. इथून जो संघ मात्र विजयश्री संपादित करणारा तो मात्र सुपर 16 मध्ये सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवेल. तो बॅक फुटून येत पश्चिम जरूर बघायला मिळतो. त्या ठिकाणी शैलेश आलेत. कोणते चुके होणार नाही. तो चांगला चेंडू कॅरी केला जातोय. तितकी चांगली फेकी राहिली गेली. एक सव्यावरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा धावफलक इकडे पुढे सरसावलं जात आहे. जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे 9 या आकड्यावरती. आर्यनला मात्र जिम्मेदारीनं खेळावं लागणार आहे. जबाबदारीनं मात्र सामन्याला पुढे न्यावं लागणार आहे. त्यामुळे चांगला प्रहार इंटू द गॅपमध्ये बॅक एरियाला. क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतात. चेंडूला मात्र फील्ड केलं जातं. त्यावर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. तो धावफलक 2 ने पुढे सरसावलं जातं. धावफलक जाऊन पोचलं गेलं दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 11 या आकड्यावरती. थोडं प्रतिमास चक्रव्यूह सजवलं गेलं आणि त्या ठिकाणी ज्या अनुषंगानं मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जातं त्याच अनुषंगानं गोलंदाजी करत असताना गोलंदाज बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे चांगला चेंडू कशात याही वेळेस सर्वात जरक फटका बघायला मिळतोय. याही वेळेस 1 धाव आली आहे.
चालू षटकारा पहिल्या षटक रोहितच्या नावावरती राहिलं होतं. तिथून मात्र पुन्हा एकदा गाडीला रुलावरती आणलं गेलं. बंद बंद पावलाने का होईना मात्र धावफलक पुढे सरसावलं जातं. जाऊन पोहोचलं गेलंय 12 या आकड्यावरती. तुझं 13 चेंडू आणि बघितलं गेलं तर 14 धावांची गरज विजयासाठी. 13 चेंडू 14ची गरज आहे. शेवटचा ते चेंडू बघायला मिळतोय या षटकातील. आता आर्यन फेस करणार आहे विराटच्या या शेवटच्या अंतिम चेंडूला. आणि तोच जरा बघितलं गेला तर डॉट बॉल आला. दुसरं षटक संपुष्टात आलं गेलं. 6च्या सरासरीने 12 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तो येणारे चेंडू 12 असतील आणि 12 चेंडूमध्ये जर विचार केला तर 14 धावाची गरज असेल. 12 चेंडू 14ची गरज आहे. नवीन गोलंदाज लगेच सज्ज राहायचा गोलंदाजच्या ट्रॅकवरती. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे प्लीज विनंती असेल. कारण येणारे 12 चेंडू जरी असले तरी अजूनही गरज आहे ते म्हणजे 14 धावांची. 12 धावा धावफलकावरती. थोडं येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये 14ची गरज. तो राहुल आला तर गोलंदाजी ट्रॅक वरती नकुल बघायला मिळतं. मागच्या सामन्यामध्ये थोडेसे भागणे ठरले होते परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार. सकारात्मक दृष्टिकोनातून गोलंदाजी साकारावी लागेल. त्यामुळे बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न राहिला. तो बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. शर्यतीचा वेध घेणारा हा चेंडू राहिला गेला आणि तो जर बघितलं गेला तर डॉट बॉल बघायला मिळतोय. तो जितके चेंडू निर्धाव येणार तितक्यात मॅचमध्ये रंगत येईल. कारण शेवटच्या अंतिम षटकामध्ये ज्यावेळी शैलेश गोलंदाजीसाठी येतील त्यावेळी जास्त धावा मात्र त्यांच्यासाठी असतील आणि तिथून मात्र पलटवार करणं खूप कठीण जाणार आहे. म्हणजे अष्टविनायक वड्रे या संघाला इथून कोणता संघ असेल मात्र सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवेल तितक्यात महत्वाचं ठरेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ तुल्य बला तिथून मॅच चिकडा लेडी गेट जर बघायला मिळतंय. सॉफ्ट डिसमिसर कोणते चुकी करणार नाहीये. एक सोपा असेल फलंदाज राहुल ठरला फेल. बॅक टू द डेक गॉन. थँक्यू सुभाष डीजे. तुझ्या निवबात दाखल झाला. विनीत फलंदाजी ट्रॅक वरती. तो 2 चेंडू मध्ये की धाव न खर्च करत असताना लकुला गोलंदाज बघायला मिळतो. एकी काळी असं वाटलं असं वाटलं असेल एकतर्फे मॅच होणारा. वडराई संघाचं वर्चस्व याही सामन्यामध्ये असेल परंतु तसं काही घडलं नाही आहे. कारण घाम फोडला तुझ्याचा गोलंदाज नकुल या गोलंदाजानं यावेळेस. त्यामुळे जागा बडवून इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू 1 बाउंस सीमा रेखा पार. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार. 4. थँक्यू सुभाष. तर इथून धावफलक 4 ने वाढलं. आता जाऊन पोहोचतं काय 16 या आकड्यावरती. येणारे समीकरण मात्र हलकासा बदल होता. इथून येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 10ची गरज. तुडे चांगला चेंडू तितकाच चांगला प्रहार इटू ते गॅप मध्ये. त्या ठिकाणी मात्र चेंडूला फील्ड केलं जात आहे. धावची ती सदी जरूर आहे. तू जर बघितलं गेलं तर काय घडलं जाणार आहे सुद्धा बघणं तितकं महत्वाचं ठरेल. इथून मात्र कोणाला दुखापत झाली तर नाहीये ना. तुझा रिओ मात्र घेतला जातोय धावची साडी. परंतु इथून मात्र 2 धावा होतील. फक्त 2 धावा नाही 2 धावा. तर इथून चांगली खेळाडू होती नक्कीच बघायला मिळाले. कुठेतरी धावचे झाले असते परंतु त्या ठिकाणी मात्र खेळाडूला क्षेत्ररक्षकाला धक्का लागला गेला. थोडेसे त्या ठिकाणी मध्ये आलं होतं. त्या काळात रोहितने मात्र दर्शवलं गेलं की फलंदाज सेफ आहे. तू थँक्यू की त्यासाठी सुद्धा असेल
कारण एक चांगले खेळाडू वृत्ती त्याच्या माध्यमातून तो दत्ताराम चेंडू खाली आले कोणते चुके उडार नाही. सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळाला. यामुळे विनीतच्या खेळला पूर्ण विराम लागतो. फलक जाऊन पोचले गेले 18 आकड्यावरती. अजूनही 8 धावांची गरज असेल विजयासाठी. तर मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. काहीच गरज नव्हती यावेळेस त्या ठिकाणी. जर बघितलं गेलं तर विनीत या फलंदाजाला परंतु कुठेतरी याच षटकामध्ये मॅचला संपवण्याचा मानस राहिला गेला आणि तो षटकार मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी बाद व्हावं लागतंय. तंबूच्या अस्त्राला यावं लागतंय. मॅच मध्ये रंगत शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळाल. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर काय गोलंदाजी साकारतोय तो विजयचा उमसाई डोरे संघ. आतापर्यंत बघितलं गेलं तर एक एक्स्ट्रा स्वरूपातील धावा खर्च करत नाहीये. कारण आम्ही सातत्याने म्हणत असतो ज्यावेळेस बँक बॅलन्स असतो त्यावेळेस खर्च सुद्धा तितकाच कमी करावा लागतो. 7 चेंडू 8 ची गरज आहे विजयासाठी. शेवटचा अंतिम चेंडू आहे. त्यामुळे क्रॉस दिल्यावर खेळण्याचा प्रयत्न राहिला जातो. श्रेष्ठीचा वेध घेणारा हा चेंडू राहिला गेला आणि तू जर बघितलं गेला तर एका धाव्यावरती समाधान मानावं लागलं. पंचांनी दर्शवलं गेलं लेग बाई स्वरूपामध्ये ही एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहे. त्या धाव्याने धाव फलक पुढे सरसावलं गेलं. साऊर पोचलं गेलं 19 आकड्यावरती. पूर्ण येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. एका गद्दार सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. प्लीज टीम मिटिंग नाही या. जास्त वेळ घ्यायचा नाही या. कारण अजून एक मॅच आपल्याला खेळवायची याची नोंद घ्या. पुन्हा लगेचच ऑन करायचं पंच. शेवटचा अंतिम षटक. त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज झालाय शैलेश गोलंदाजी ट्रॅक वरती. तर दरम्यान गणेश बघायला मिळतोय. त्यामुळेच उडवलाय चेंडूला हवाई सफर घडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ सीमा रेखा पार. षटकार. थँक्यू डीजे. इथून मात्र आज झेल झाला असता तर येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज हवी असली असती. परंतु कुठेतरी चुकी झाली. दत्तारामच्या माध्यमातून चेंडूला मात्र स्टॉप करू शकले नाहीत. येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज विजयासाठी. 5 चेंडू 1 ची गरज. अशा प्रकारे मात्र या ठिकाणी खेळला जाणारा गणेशच्या बॅट मधून मात्र कुठेतरी षटकार आला आणि नशिबाची साथ जरूर त्याला मिळाली. कारण इथून मॅच ऑन झाल्या तर मी म्हटलं होतं की कुठेतरी जे लक आहे ते मात्र आज अष्टविनायक वडरे संघाच्या बाजूने तेच मात्र या वेळेस बघायला मिळाला. 5 चेंडू 1 ची गरज या वेळेस. धावची संधी जरूर आहे परंतु इथून 1 धाव परिपूर्ण करत सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवला म्हणजे अष्टविनायक वडरे संघाना. कॉंग्रॅच्युलेशन्स हार्ड लक टीम या वेळेस. उमसाई डोरे तुंड मात्र पराभूत व्हावं लागला परंतु हँडशेक करणं खूप गरजेचे आहे. लगेच हँडशेक करून घ्यायचं. या लगेचच आपण टॉस करणार आहोत. आपण हा सामना खेळणार आहोत. या लगेचच दूध करणार आहात टॉस बॉक्स वरती.
त्या ठिकाणी प्रशांतजी बनकरशांची शुभस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत.